मनसे अध्यक्ष नाशिकच्या दौऱ्यावरती आलेले असताना पक्षातील स्थानिक नेत्यांमधील गटबाजी उघड झाली। पक्षाच्या बैठकीत हा प्रकार घडल्यामुळे संतापलेल्या राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना चांगलाच डोस दिला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यादरम्यान पक्षाच्या स्थानिक नेत्यांमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। पक्षातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांविरोधात कार्यकर्त्यांमध्ये रोष असल्याचं बैठकीत पाहायला मिळालं। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर वरिष्ठांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार मनसैनिकांनी बैठकीत केली। त्यानंतर राज ठाकरेंनी दोन्ही गटाच्या नेत्यांना सज्जड दम दिला। नाशिकमधील गटबाजी न थांबल्यास पक्ष निवडणूकच लढणार नाही असा सज्जड दम यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला। त्यातले येऊ देत विरोधी पक्षात मग तुम्हाला कळेल, किंवा आता लोकसभा आहेत ना, बरोबर की नाही, विधानसभा महानगरपालिका येऊ देत, तुम्हाला कळतील त्यांच्यातले तडे आणि त्यांच्यातले स्क्रॅचेस। आमचा जरा थोडासा उघडा कारभार असल्यामुळे दिसतात। खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर नाशिककरांनी राज ठाकरेंना मोठं पाठबळ दिलं होतं। पहिल्याच निवडणुकीत मनसेच्या जिल्ह्यातून 3 आमदार निवडून आले होते, तर नाशिक महापालिकेची एक हाती सत्ता मतदारांनी मनसेच्या हाती दिली होती। मात्र डॉक्टर प्रदीप पवार यांच्या लोकसभा निवडणूक लढण्याच्या निर्णयानंतर पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली होती। या निवडणुकीत प्रदीप पवार यांचा पराभव झाला आणि त्यानंतर जिल्ह्यात पक्षाला गळती लागली। विधानसभा महानगरपालिका येऊ देत, तुम्हाला कळतील त्यांच्यातले तडे आणि त्यांच्यातले स्क्रॅचेस। आमचा जरा थोडासा उघडा कारभार असल्यामुळे दिसतात। तुम्ही जे इंजेक्शन देण्याचं म्हणजे आज बोलले काय इंजेक्शन, हां, कसलं इंजेक्शन? गटबाजी बाबत जे आहे ते हो, काल दिलंय पहिलं, निवडणूक लढणार काल पहिला डोस दिलाय। जनमानसात प्रभाव नसलेले पक्षातील पदाधिकारी वरिष्ठांचे कान भरत असल्याची मनसैनिकांमध्ये चर्चा आहे। तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक जिल्ह्यातील पडझडीमागे हे प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नाशिक जिल्ह्यातील ही गटबाजी